नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं की आपण टार्गेट तर ठरवतो की आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या दिशेला जायचं आहे किंवा आपलं गोल सेट काय, आपण काय बनायचं आहे हे गोल सेट तर ठरवतो, टार्गेट तर ठरवतो. पण बरेच वेळा असं होतं की ते आपल्याला अस्पष्ट दिसतं किंवा आपण त्याच्यापासून दूर गेलेलो असतो. मग ते टार्गेट आपलं पूर्ण कंप्लीट होत नाही. तर मित्रांनो, असं का होतं? तर चला तर आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर मित्रांनो, असंच एक गाव असतं. त्या गावामध्ये एक तरुण राहत असतो आणि त्याच गावामध्ये एक साधू संन्यासी राहत असतो. तो साधू संन्यासी इतका प्रसिद्ध असतो की बाहेरून गावावरून लोक बरीच त्याच्याकडं शंका निवारण्यासाठी येत असतात. तर त्याच्यावरती त्या साधू महाराजांच्याकडे बरेच उपाय असतात. ते त्या लोकांच्या शंका निरसन करतात. असे ते साधू संन्यासी असतात, ते भरपूर गाजलेले असतात. मग ह्या तरुणाला एक प्रश्न पडलेला असतो की आपण जीवनामध्ये सक्सेस का होत नाही. तर तो तरुण त्या संन्यासाकडे जातो. मग संन्यासाकडे गेल्यानंतर ना तो साधू संन्यासी त्याला म्हणतो, ठीक आहे, तुझं जे काय शंका आहे, तुझी जी काय शंका आहे की जीवनामध्ये सक्सेस का होत नाही किंवा आपलं गोलसेट पासून आपण लांब कसं जातो, आपलं ध्येय निश्चित का होत नाही, आपलं मन का भरकडतं, ही जी काय शंका आहे ते का होतं, तर याची तुला 100% मी तुझं निरसन ह्या शंकेचं करणारच आहे. तर तू एक काम कर. साधू त्या तरुण मित्राला बोलतो की तू माझ्यासोबत एक दिवस राहायला आला पाहिजेस. चल तू माझ्यासोबत, आपण माझी जी कुठे आहे, मी ज्या जंगलामध्ये राहतो त्या ठिकाणी आपण जाऊया. तर असंच ठीक आहे म्हणतो. आपल्या तर शंकेचं निरसन झालंच पाहिजे ह्या हेतूनं तो तरुण त्या साधू संन्याशाबरोबर त्या जंगलामध्ये जातो. जंगलामध्ये गेल्यानंतर ना मित्रांनो, जात असतानाच दिवस बुडलेला असतो, दिवस मावळत असतो. एक रात्र त्या संन्याशाच्या कुटीमध्येच, त्या झोपडीमध्ये तो तरुण राहतो त्या ठिकाणी. सकाळी उठल्यानंतर ही साधू संन्याशी परत भिक्षा मागण्यासाठी गावामध्ये जातो. करत तरुण त्या ठिकाणीच असतो. ज्यावेळेस साधू संन्याशी ज्यावेळेला गावातून भिक्षा मागून वगैरे ज्यावेळेला कुट्यामध्ये येतो त्यावेळेला त्या तरुणाला म्हणतो की चल, तुझ्या शंकेचं निरसन आज करायचं आहे, चल माझ्यासोबत आपण जंगलामध्ये फिरण्यासाठी जाऊया. असंच जंगलामध्ये फिरण्यासाठी जात असताना एका ठिकाणी त्या ठिकाणी गुहा दिसते. तर साधू संन्यासी त्या तरुणाला म्हणतो की आपण त्या गुहेमध्ये आतमध्ये जायचं आहे. तर त्या गुहेमध्ये आतमध्ये ठीक आहे म्हणतो तरुण, पण त्या साधूसोबत आत गुहेमध्ये जातो. गुहेमध्ये गेल्यानंतर ना मित्रांनो, त्या गुहेमध्ये फार अंधार असतो, काही दिसत नाही त्या ठिकाणी. अशा पद्धतीचं ती गुहा असते आणि खूप मोठी गुहा असते ती. तर त्या ठिकाणी साधू संन्यासी त्या तरुणाला त्याच ठिकाणी ठेवून आपण गुहेच्या बाहेर येतो आणि गुहेचं बाहेरून दरवाजा बंद करतो. त्या गुहेला जे काय आहे गुहा बंद करायचं, ते गुहा बंद करून सोडतो त्या ठिकाणी. मग तो तरुणाच्या लक्षात येतं की आपण काय दिसत नाही. तर तरुण त्या साधूशनाला हाक मारतो, बरेच वेळा बोलवतो, गुरुदेव तुम्ही कुठं आहात की या ठिकाणी मी एकटाच चुकलेला भटकत आहे. मग ज्या वेळा तरुणाच्या लक्षात येतं की तो साधू संन्यासी आपल्याला सोडून गुहेच्या बाहेर गेलेला आहे किंवा ह्या ठिकाणी तो साधू नाही, तर अशा वेळेला मग तो तरुण बाहेर पडण्यासाठी निघतो. तर त्याला असं लक्षात येते की तो गुहाचा दरवाजा बंद झालेला आहे. गुहाचा दरवाजा बंद झाला असं लक्षात आल्यानंतर ना तो बेचैन होतो. तो तरुण बेचैन होतो. त्याला काही समजत नाही, साधू महाराजांनी आपल्याला मारण्याचा कट तर रचला नाही ना, किंवा या ठिकाणी आपल्याला काय तर दुखापत किंवा आपला घात तर होणार नाही असं त्याच्या मनामध्ये विचार येतात. तर या ठिकाणाहून आपण बाहेर पडायचं कसं, हेच त्या तरुणाच्या डोक्यामध्ये विचार चाललेला असतो मित्रांनो. अशा पद्धतीनं तो विचार करत असताना एका ठिकाणी तो खूप धडपडतो, बाहेर जाण्यासाठी मार्ग धडपडतो. पूर्ण थकलेला असतो, त्याला भूक लागलेली असते, तहान लागलेली असते, बेचैन झालेला असतो, घरची ओढ असते. अशा पद्धतीने तो विचार करत त्या ठिकाणी बसला असतो. त्याच वेळेला त्याची नजर वरती जाते. गुहेच्या ज्यावेळेला विचार करत असतो त्यावेळेला नजर ती वरती जाते. तिथून त्याला एक उजेड दिसतो त्या गुहेमध्ये. मग त्यावेळेला त्या तरुणाला आपण या ठिकाणून निघणार अशी थोडीफार विश्वास बसतो. तर त्या ठिकाणी जाण्याचा तो प्रयत्न करतो. तो खूप उंचावरती, ती ज्या ठिकाणी गुहामधून ज्यावेळेला त्याला उजेड दिसत असतो बाहेरचा, तर तो खूप उंचावरती असतो. तरीही तो तरुण न डगमगता न घाबरता
तो त्याच्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी सरता प्रयत्न करून तो बाहेर त्या बरोबर गुहेच्या तिथं जातो. तर तिथं साधू तिथं थांबलेला असतो. त्या तरुणाला हात देऊन तो त्या गुहेतून त्याला बाहेर काढतो. त्यावेळी तो तरुण साधूला म्हणतो, तुम्ही असं काय केला, मला फसवला का, मला मारण्याचा तुमचा बेत होता का, हे ते बरेच काय 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 बडबडतो त्या साधूला. तर मित्रांनो, साधू स्मित करतो आणि साधू त्याला एकच सांगतो, हे जे काय मी केलेलं आहे, जे काय तुझा प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर याच्यामध्ये दडलेलं आहे. तर तरुण म्हणतो, ते कसं काय तुम्ही अशा पद्धतीनं कसं काय तुम्ही मला हे केला, म्हणजे प्रश्नाचं उत्तर तुम्ही अशा पद्धतीनं माझा जीव धोक्यात घालून तुम्ही माझा प्रश्नाचं उत्तर कसं काय देऊ शकता हे. तर मित्रांनो, साधू स्मित करून त्या तरुणाला सांगतो की हे बघ, ज्या वेळेला तू त्या गुहेमध्ये होतास, तू बाहेर येण्याचा धडपडत होतास, त्यावेळेला तुझ्यासोबत कोणीही नव्हतं, तू एकटाच होतास. त्यावेळेला तुला ते गुहेमधून ज्यावेळेला तू ते प्रकाश दिसला वरती, त्यावेळेला तू विचार केलास की यातून आपण बाहेर पडू शकतो. एक तर तुला तहान लागली होती, भूक लागली होती, ते तर त्यासाठी तू येणारच होतास. पण दुसरी 2 गोष्टी अशा आहेत मित्रा की तू इथून बाहेर का पडलास. तर याचं कारण 2 आहे मित्रांनो. तर त्याच्यासोबत दुसरा कोणी जर असता तर त्यानं त्याला बोललं असतं की हा मार्ग चुकीचा आहे, दुसरा मार्ग शोधूया. त्यामुळे तो दुसरा मार्ग शोधण्याच्या नादात तो मार्ग सोडला असता. आणखीन एक, जर त्यासोबत आणि तोच जर दुसरा व्यक्ती जर कोण असता तर त्यानं हे बोललं असतं की इथून आपण कधीही बाहेर पडू शकणार नाही, किंवा पडण्याचा प्रयत्न केला तर आपण इथून कधीही सफल होऊ शकणार नाही. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो, ज्यावेळेला तुम्ही एखादी गोष्ट करायला इच्छुक असता किंवा करण्याचं जेव्हा ठरवता किंवा गोलसेट जेव्हा करता, त्यावेळेला तुमच्या आजूबाजूचे लोकच तुम्हाला निगेटिव्ह करतात की तू हे करू शकत नाहीस. ह्याच पद्धतीनं साधूनं त्या तरुणाला एक चांगलं उदाहरण देऊन त्याला पटवून सांगितलं. तर मित्रांनो, जर त्या तरुणासोबत आणखीन एक त्याचा मित्र असता किंवा ते सहकारी कोण जर असता तर निश्चितच त्यानं तेच केलं असतं जे साधूनं सांगितलं की आपण यातून बाहेर पडू शकत नाही किंवा हा मार्ग अवघड आहे, तर आपण ह्या मार्ग निवडूया, अशा पद्धतीने सांगून त्याचं मन भटकवलं असतं. तर मित्रांनो, ह्या गोष्टीतून किंवा ह्या साधूच्या एक सांगण्याच्या पद्धतीतून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपण जे गोलसेट करतो ते पूर्ण होतं का नाही. तर मित्रांनो, हे जे काही सांगितलं ते बऱ्याच लोकांना याचा अनुभवही आलेला आहे मित्रांनो. तर कोणाकडेही लक्ष न देता जे तुम्ही गोलसेट केला आहे, जे लक्ष तुम्ही केंद्रित केलेलं आहे, जे काय बनणार आहात जीवनामध्ये तुम्ही, तर त्याच्याकडे एकाग्रतेनं तुम्ही प्रयत्न करत राहा. प्रयत्न जर एक टाक जर करत राहिला किंवा कंटिन्यू जर प्रयत्न करत राहिला तर निश्चित यश तुमचं आहे मित्रांनो. तर नक्कीच मित्रांनो, ही जे काय मी गोष्ट सांगितली नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा मित्रांनो. अशाच मोटिवेशनल गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर मित्रांनो, धन्यवाद.